आज आपण पाहूया डिसेंबर 24चा पेपर हिंदी भाषा. नमस्कार मित्रांनो. बघा, हा पेपर माझ्याजवळ जो आहे का तो डिसेंबर 24चा आहे. 24 डिसेंबर 2024 ला एक्झाम झालेली. तेव्हापासून सीटीईटी झालेलीच नव्हती. तर ती सीटीईटी आता होतीये 8 फेब्रुवारीला. ओके, 2026ला. तर आता बघा, ही एक्झाम मी पास झालेली. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की हिंदी घ्यावं की नाही. ज्यांना इंग्लिश अवघड जातं त्यांनी नक्की जरूर हिंदी घ्या. सेकंड लँग्वेज किंवा फर्स्ट लँग्वेज हिंदी घ्या, दुसरी मराठी घ्या. ओके, किंवा मग मराठी फर्स्ट घ्या, सेकंड हिंदी घ्या. कोणतेही घेतलं तरी चालतं. बघा, हिंदीचा पेपर असतो कसा. जर आपण फर्स्ट लँग्वेज हिंदी घेतली तर अशा टाईपचा प्रश्न असतो. हे बघा, आधी एक पद्यांश दिलेला असतो आपल्याला. हा गद्यांश दिलेला असतो आपल्याला. हा पॅराग्राफ दिलेला असतो, त्याचे क्वेश्चन्स असते तिथे. आपल्याला पॅराग्राफ मोठा 3दा वाचायला वेळ नसतो. छोटाच पॅराग्राफ असतो, पण आपल्याला हिंदीची वाचण्याची प्रॅक्टिस करावी लागते. आणि मित्रांनो, की पहिल्यांदा काय करायचं, एक छोटी ट्रिक सांगते तुम्हाला याच्यामध्ये. पहिल्यांदा काय करायचे, सगळे क्वेश्चन्स वाचून घ्यायचे. कारण आपल्याला सीटीईटी ही सगळ्यात सोपी परीक्षा आहे, पण टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे यामध्ये. ओके, तर आपल्याला हा गद्यांश दिलेला आहे. पहिल्यांदा काय करायचं, लवकरात लवकर क्वेश्चनचे आन्सर शोधण्यासाठी हे बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करायचे की क्वेश्चन्स वाचायचे. बघा, आत्मसंस्कार के लिए क्या आवश्यक माना गया है. दूसरा क्वेश्चन बघा, मर्यादा पूर्वक जीवन व्यतीत करने के लिए कौन सा गुण होना चाहिए. तीसरा क्वेश्चन बघा, युवाओं से किस प्रकार के व्यवहार की अपेक्षा की गई है. दबूपन की स्थिति किस परिणाम की ओर ले आती है. आत्मनिर्भरता के साथ चरित्र में कौन से गुण आवश्यक माने गए हैं. संस्कार शब्द से विशेषण बनेगा. ओके, तर बघा, परमावश्यक का संधी विच्छेद क्या आहे. ओके, हे बघा मित्रांनो, आता पॅराग्राफ वाचायला स्टार्ट करूया. बघा, सॉरी, इस बात को सब लोग मानते हैं कि आत्मसंस्कार के लिए थोड़ी बहुत मानसिक स्वतंत्रता परमावश्यक है. चाहे उस स्वतंत्रता में अभिमान और नम्रता दोनों का मेल हो. यह बात तो निश्चित है कि जो मनुष्य मर्यादा पूर्वक जीवन व्यतीत करना चाहते हैं, उनके लिए आत्मनिर्भरता का गुण अनिवार्य है. युवाओं को इस बात का ध्यान रखना चाहिए कि वे अपने बड़ों का सम्मान और छोटों से कोमलता का व्यवहार करें. यह बात आत्ममर्यादा के लिए आवश्यक है. नम्र होना एक बहुत बड़ा गुण है. नम्र होने का मतलब दबूपन से नहीं है. दबूपन की स्थिति संकल्प क्षीण और प्रज्ञा मंद हो जाती है. आत्मनिर्भरता के साथ साथ उत्साह, श्रद्धा, भक्ति, करुणा, ये सभी हमारे चारित्रिक गुणों में समावेश होने चाहिए. ओके, हा आपण पॅराग्राफ वाचून घेतला. आता आपल्याला रिपीट पॅराग्राफ वाचायचा नाहीये मित्रांनो. हे बघा, आत्मसंस्कार के लिए क्या आवश्यक माना गया है. समोरच आहे, आत्मसंस्कार के लिए मानसिक स्वतंत्रता आवश्यक माना गया है. तर याचं उत्तर आहे मानसिक स्वतंत्रता. बघा, मर्यादापूर्वक जीवन व्यतीत करने के लिए कौन सा गुण होना चाहिए. कौन सा गुण होना चाहिए मर्यादापूर्वक जीवन व्यतीत करने के लिए. तो मर्यादापूर्वक जीवन व्यतीत करने के लिए कौन सा गुण होना चाहिए, निश्चित. तो बघा, आत्मनिर्भरता ये गुण होना चाहिए. बघा, उनके आत्मनिर्भरता का गुण होना चाहिए. युवाओं से किस प्रकार के व्यवहार की अपेक्षा की गई है. बघा, छोटों से कोमलता का व्यवहार करने की आवश्यकता की गई है. दबूपन की स्थिति किस परिणाम की ओर ले आती है. तो दबूपन की स्थिति किस परिणाम की ओर ले आती है, संकल्प क्षीण के लिए. ओके, क्षीण संकल्प में. तर बघा, याचं उत्तर आहे 2 नंबरचं, क्षीण संकल्प. आता बघा, आत्मनिर्भरता के साथ चरित्र में कौन से गुण आवश्यक माने गए हैं. तर इथं बघा, आपल्याला कोणते गुण मानले गए हे, तर आपण याचे सगळेच एक आहेत, पण हे बघा, इमानदारी व करुणा, अनुशासन व सहाय्यता. तिसरा आहे उत्साह व श्रद्धा, वीरता, नियमितता. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं, उत्साह व श्रद्धा. बघा, इथं दिलेलं आहे उत्साह आणि श्रद्धा.
ओके, आता बघा नेक्स्ट, संस्कार से विशेषण बनेगा. क्या विशेषण बनेगा संस्कार या शब्दापासून? विशेषण म्हणजे काय की आपण मराठीमध्ये सांगितलं, नामाची विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात. तर याचं उत्तर आहे संस्कारी. संस्कारी हे विशेषण बनेल. ग्रामर हे जास्त येत नाही, असेच आपल्याला संधी करा म्हणून येतं, समानार्थी विरुद्धार्थी अशा टाईपचे शब्द येतात. आणि बघा परमावश्यक का संधी विच्छेद क्या आहे? तर संधी परम प्लस आवश्यक म्हणजे हे बघा, हा आहे याचं उत्तर आहे 4 नंबर. आता बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा इकडे. किस शब्द में ता प्रत्यय का प्रयोग करना सही है? आता बघा आपल्याला हे पॅराग्राफची काहीच गरज नाही. ता प्रत्यय कशाला लागतो? जीवनता होते का? नाही. आवश्यकता होते का? यस आवश्यकता होते. प्रज्ञता होते का? नाही. सम्मानता होते का? नाही. तर म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचं आवश्यक. आता 3 नंबरचं बघा, मर्यादापूर्वक जीवन से आशय है. मर्यादापूर्वक जीवन म्हणजे काय? याच्यात गद्यांश मध्ये काय आशय दिलेला आहे? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं सदाचारी जीवन. ओके, आता बघा इथे दिलेला असतो आपल्याला एक पद्मांश म्हणजे कविता दिलेली आहे आणि त्याच्यावरती खाली प्रश्न विचारलेले आहेत. ओके, तर कविता बघा, जो मेरे पास नहीं था उसे ही मैं कविता में लाता रहा. जलप्रपात, देवता, पूर्वज बचपन के घर के सामने छूट गए. कठचंदन और बकौली के पेड़ में कविता में नहीं लाया. मुरहल्ले की खुली हुई बदबूदार नालियां, कभी उफनता क्रोध, कभी अचानक हुआ उल्लास. मैं कविता में बचा पाया जो मेरे पास नहीं था. यह भी एक मोहक भ्रम है कि कविता कुछ बचा पाती है, पर बचाकर होना क्या. बस कविता जरूर भारी हो जाएगी. हे बघा, आता ही कविता आपल्याला एकदाच वाचायला टाइम असतो, परत वाचायला टाइम नसतो. आपण आता क्वेश्चन्स कडे जाऊया. रचनाकार कविता में किसका चित्रण नहीं कर रहा? आपल्याला नहीं कर रहा विचारले. बघा, झरणे आले, त्याच्यात चंदन का वृक्ष पण आले, पूर्वज पण आलेत. काय नाही आले? तर अपने क्रोध का हे नाही आलेले. रचनाकार को किस प्रकार का भ्रम है? कोणता भ्रम आहे? कि कविता द्वारा कुछ संरक्षित किया जा सकता है. पेड़ पौधे जो हो सके उसको हम संरक्षित कर सकते हैं, ये कविता द्वारा संरक्षित किया गया है. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, रचनाकार द्वारा कविता में किसका चित्रण किया जाता रहा? किसका चित्रण? का जलप्रपात का चित्रण किया जाता रहा. इथे दिलेलेच आहे, स्टार्टिंगलाच दिलेलं आहे जलप्रपात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, रचनाकार ने कविता में क्या संजोने का प्रयास किया है? तो काय संजवले? तर आपली इच्छाए संजवल्या. त्याच्या इच्छा काय आहेत त्या सांगितल्यात त्यांनी कवितेमधून. बघा, कविता जरूर भारी हो जाएगी में कविता के भारीपन से क्या आशय है? तर इथे लास्टला जे दिलंय कविता जरूर भारी हो जाएगी, याचा अर्थ काय आहे पूर्ण कवितेमधून? त्याचा अर्थ निघतो कविता में भावों की गंभीरता होना. त्याच्यात वेगवेगळे भाव आलेले, त्याची गंभीरताचा प्रयोग केलेला आहे, आशय आहे त्याच्यात. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन, जलप्रपात का सामासिक विग्रह काय आहे? तर जल का प्रपात हे आहे सामासिक विग्रह. हे एवढंच व्याकरण आहे याच्यामध्ये. बघा, आता एवढे कविता आणि पद्मांश मध्ये पण एवढे क्वेश्चन, जे 15 क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला एवढंच व्याकरणही याच्यातच विचारलं जातं. आता इथून सुरू होतं 15 मार्क तुमचे गद्यांश पद्मांश प्लस 15 मार्क असते हिंदी विषय तुम्ही कशा प्रकारे शिकवसाल असं. त्यामुळे CDP मध्ये येतो हा भाग हिंदी हा विषय कशा प्रकारे तुम्ही बालकांपर्यंत पोहोचवाल. ओके, याला आपण हिंदी शिकवण्याचा बालमानसशास्त्र असंही म्हणू शकता. बघा आता क्वेश्चन्स कशा प्रकारचे असतात हिंदीमध्ये. भाषा अधिगम के बारे में कौन सा कथन सही है? कौन सा कथन सही है विचारले. त्यामुळे तुम्हाला भाषा बघा सगळे ऑप्शन्स वाचावे लागतात. CTET मध्ये ऑप्शन्स वाचल्याशिवाय आपल्याला समजत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे ऑप्शन्स वाचावेच लागतात. बघा,
भाषा अधिगम केवल भाषा की पाठ्यपुस्तकों के पठन, केवल हा शब्द आला की हा सोडून द्यायचा, हा होऊ शकत नाही. नंतर बघा, मुद्रित समृद्धी परिवेश में भाषा अधिगम त्वरित गति से होता है. ओके, हे बरोबर आहे. विज्ञान और गणित के अधिगम के लिए भाषा अधिगम की आवश्यकता नहीं है, हे चुकीचं आहे. भाषा अधिगम अवचेतन रूप से घटित होता है, हे पण चुकीचं आहे. घटित, केवल, नाही हे नकारात्मक शब्द आले की मित्रांनो समजून द्यायचं की हे याचं उत्तर नाहीये. म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचं. मुद्रित समृद्ध परिवेश में भाषा अधिगम त्वरित गति से होता है. नंतरचा क्वेश्चन बघा, रोना, कुजना और बबलाना भाषा विकास के किस चरण के उदाहरण है? तर रोना, रडणं, कुजणं म्हणजे रुसणं, किंवा बबलाना म्हणजे बडबड जे लहान मुलं करतात का, त्यांना बोलता येत नाही ते बडबडतात, त्याला बबलाना म्हणतात. तर त्या कोणत्या चरणमध्ये? त्या पूर्वभाषिक म्हणजे भाषा शिकायच्या अगोदरची वेळ म्हणजे पूर्वभाषिक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, गर्वित अपनी कक्षा में अपने सहपाठियों से हिंदी में बातचीत करता है. जब अध्यापक उसे बुलाते हैं तब वह तुरंत अंग्रेजी में उत्तर देता है. यह किसका उदाहरण है? त्याला हिंदीमध्ये शिकवतात पण विचारलं की लगेच तो इंग्रजीमध्ये उत्तर देतो. तर याला म्हणतात कोड अंतरण, कोड स्विचिंग म्हणतात याला. एका भाषेत आपल्याला समजतं, एका भाषेतलं तर समजतं, पण तोंडातून जी भाषा निघते का ती आपल्या रेग्युलरची असते. त्याच्यामुळं आता समजा कुणी हिंदी बोलत असेल तर आपल्याला कधी कधी मराठी भाषिक असेल तर त्याला मराठीतनं समजते आणि मग आपण काय करतो, इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो. त्याला कोड स्विचिंग म्हणतात. ओके, नेक्स्ट बघा, निम्नलिखित में से कौन सा पद वायोत्सी के सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत से वाइगोत्स्की के सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत से संबंधित नहीं है? कौन सा संबंधित नहीं? सामाजिक अंतरक्रिया, सहारा देना, निकट विकास का क्षेत्र, हे सगळे त्यांच्या वाइगोत्स्कीच्या सांस्कृतिक सिद्धांतामध्ये येतात सामाजिक. पण भाषा अर्जन उपकरण हे येत नाही, त्याच्यामुळे उत्तर हे आहे. ओके, नेक्स्ट बघा, प्रत्येक पाठ्यक्रम अधिगम प्रतिफलों के बारे में उल्लेख करता है, जिसका तात्पर्य है, त्याचं तात्पर्य काय आहे की शिक्षार्थियों के व्यवहार में परिवर्तन, विद्यार्थ्यांच्या व्यवहारात परिवर्तन होणं, हा त्याचा तात्पर्य असतो. आता बघा, अपने फोन की संपर्क सूची में किसका फोन नंबर ढूंढना किसका उदाहरण आहे? कोणाचा फोन नंबर शोधणं कशाचं उदाहरण आहे? आपण एखाद्या समजा कॉल लिस्ट मध्ये आपल्याला एकाचा नंबर टाकायचा तर आपण काय करतो, शोधतो नंबर त्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जाऊन. तर ते कशाचं उदाहरण आहे? बारीक से पठन, स्कॅनिंग म्हणतात त्याला. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, बच्चों को नए शब्दों के अर्थ सीखने के स्थान पर उन्हें संदर्भ में नए शब्द देने का क्या परिणाम हो सकता है? नवीन शब्द द्यायचा, एक शब्द शिकवला नवीन शब्द द्यायचा तर काय होतं? तर बघा त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं, शब्द की बेहतर समझ बनने में मदत करेगा. त्यांचा शब्द साठा वाढणार, नवीन नवीन शब्द त्यांच्या कानी पडणार. ओके, नेक्स्ट बघा, लेखन का वह कौन सा प्रकार है जिसमें लेखक बहुधा स्वयं को एक पात्र म्हणजे कभी नहीं भी ये रूप में प्रस्तुत करता है और वृत्तांत सुनाता है? त्याचं आहे वृत्तांतात्मक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिडिओ थोडा मोठा होतो मित्रांनो, कारण प्रश्नही तसेच मोठे आहेत. 30 प्रश्न घेत आहोत आपण 2024च्या प्रश्नपत्रिकेतले हिंदीचे, कारण हिंदीची तुमची भीती दूर व्हावी म्हणून. ओके, आप चाहते हैं कि आपकी कक्षा के विद्यार्थी अधिक से अधिक प्रतिभागी दर्ज करें. इस उद्देश्य के लिए आप किस विधि का अनुपालन करेंगे? कोणत्या विधी कर आपण यूज करू यांच्यासाठी? तर चर्चा पद्धती, चर्चा करूनच त्या मुलांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेता येतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, एक श्रोता किसी बात को सुनते समय विशेष का सूक्ष्म विवरणों को सुनता है तथा समस्त्रोतियों शब्दों और शब्दक्रम प्रतिमानों की पहचान करता है. इस श्रवण प्रक्रिया को किस रूप में जाना जाता है?
श्रवण प्रक्रियेला कोणत्या रूपात श्रवण म्हणजे ऐकणे, ऐकण्याच्या प्रक्रियेला कोणत्या रूपात जाणलं जातं, ऐकलं जातं, तर बॉटम अप प्रक्रिया, म्हणजे बॉटम पासून वरपर्यंत जाणं, त्याला म्हणतात बॉटम अप प्रक्रिया. ओके. लघु कथा कहते समय पठन के दौरान की कौन सी गतिविधियां होगी, तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं. शिक्षार्थी दो दो के जोड़ों में पठन करते हैं और एक दूसरे को पढ़कर सुनाते हैं. ओके. नेक्स्ट बघा, किसी एक शिक्षा में आप प्रश्न पूछने के स्थान पर विद्यार्थियों को एक संक्षिप्त पाठ्य सामग्री देकर उस पर आधारित प्रश्न बनने के लिए कहते हैं. इस कार्य का उद्देश्य क्या है. आपण आता एक प्रश्नपत्रिका देणार, त्यांना वेगवेगळे पाठ्यसामग्री देणार आणि त्याच्यावर आधारित प्रश्न तयार करा म्हणणार. तर हे कशाचं उदाहरण आहे. अपने शिक्षार्थियों के विश्लेषणात्मक और समालोचनात्मक चिंतन का संवर्धन करा. यानं त्यांचं विश्लेषण आणि समालोचन ही प्रक्रिया वाढली पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, शब्दसाठा वाढला पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे याच्यासाठी. ओके. भाषा आकलन का उद्देश्य किसका मापन करता है. भाषा आकलन म्हणजे काय. शिक्षार्थियों की भाषिक निपुणता, त्यांची भाषा, विद्यार्थ्यांची भाषा निपुण झाली पाहिजे. ओके. याचं उत्तर आहे 4 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षण अधिगम सामग्री के प्रयोग का क्या उद्देश्य है. शिक्षण सामग्री शिकवताना, एखादा लेसन शिकवताना शिक्षण सामग्रीचा शिक्षक यूज करतो, तर त्याचा उपयोग काय होतो, उद्देश काय असतो त्याचा. तर शिक्षार्थियों के अधिगम प्रतिफलों के प्रति अशान्वित होना, म्हणजे त्यांना ती गोष्ट समजली पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. ओके. आपकी एक विद्यार्थी अपनी प्रिय पुस्तक उठाती है और अक्सर उन्हें चित्रों को संकेत रूप में प्रयोग करते हुए कहानी पुनः कहती है. यह किसका उल्लेख है. म्हणजे आपण उद्गामी अवगामी ह्या प्रक्रिया बघितलेल्या आहे. तर बघा याचं उत्तर आहे उद्गामी पठन. उद्गामी पठन म्हणजे काय, ती आधी पुस्तक उचलते, नवीन नवीन चित्र बघते आणि त्याच्यातून माहिती शिकते, म्हणून याला म्हणायचं उद्गामी पठन अवस्था. ओके. ओके. एवढेच प्रश्न आहेत मित्रांनो. इथून पुढे इंग्लिश सुरू होते. बघा, हिंदी बिलकुल अवघड नाही. ओके. हे तुम्हाला असेच प्रश्न बघायला मिळणार, त्याच्यामुळं कन्सेप्ट क्लिअर करा. वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड करते मी, ते व्यवस्थित बघा. हिंदीची बिलकुल भीती बाळगू नका. 15 मार्क तर फिक्स असतात आणि याच्यातले आपण नुसते वाचून जरी उपयोजनात्मक प्रश्न असतात, आपल्याला याच्यात जर 13 तर कुठंच गेले नाही आणि याच्यातले जर 10 जरी पडले तरी तुमचा स्कोर होतो 23 आणि हे पासिंगसाठी खूप छान स्कोर आहे. त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका आणि तयारी करा CTETची. ओके. चला, आपल्या चॅनलवर नेक्स्ट व्हिडिओज मी भाषा 2चा विज्ञानचा टाकेल. ओके. थँक्यू.